विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. की लास्ट लेक्चरला आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड ग्राफिकल मेथड बघितलेली आहे. आज आपल्याला नवीन एक मेथड शिकायची आहे. सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याची जी मेथड आहे ती क्रॅमर्स रूल, त्याला आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट हा कन्सेप्ट घ्यायचा आहे, कारण क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंटनं आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहे. तर डिटर्मिनंट हा कन्सेप्ट काय आहे पहिल्यांदा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. की समजा आपण दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स घेतले दोन व्हेरिएबल मधले, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. म्हणजे पहिल्यांदा डिटर्मिनंट कन्सेप्ट कसा आला किंवा ते डिटर्मिनंटचं एक्सप्रेशन आपण कसं घेतो किंवा तो सिम्बॉल कसा यूज करतो हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, आणि त्यानंतर मग डिटर्मिनंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणि त्याची व्हॅल्यू अशीच का फाइंड आउट करायची याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे, लक्षात घ्या. आता हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व करू. की समजा y आपल्याला एलिमिनेट करायचा आहे, तर इक्वेशन 1 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, b2 ने मल्टिप्लाय करा, आणि इक्वेशन 2 ला b1 ने मल्टिप्लाय करा. मी इथे लिहितो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय b2 इम्प्लाइज काय येणार बघा, a1 b2 x प्लस b1 b2 y इज इक्वल टू c1 b2, आणि इक्वेशन 2 मल्टिप्लाइड बाय b1 इथे काय येणार, a2 b1 x b1 b2 y इज इक्वल टू c2 b1. हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 4. आता हे दोन इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट हा सारखा झाला. आता दोघांची सबट्रॅक्शन घेतली तर काय येणार बघा, इक्वेशन 3 - 4 इम्प्लाइज इथं a1 b2 x a2 b1 x, म्हणजे x कॉमन घेऊन लिहितो मी a1 b2 a2 b1 x, ही टर्म कॅन्सल होईल आणि राइट साइड सबट्रॅक्शन काय येणार बघा, c1 b2 c2 b1. आता याच्यावरून x ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळते ती x ची व्हॅल्यू c1 b2 c2 b1 अपॉन a1 b2 a2 b1. म्हणजे x हा जो कोएफिशिएंट आहे त्याने इकडे डिवाइड करा, we get the value of x, and this expression can be represented by this symbol. We introduce this symbol c1 c2 b1 b2, आणि हे जे एक्सप्रेशन आहे डिनॉमिनेटर मध्ये ते आपण या दोन उभ्या रेषा आणि त्याच्यामध्ये a1 b1 a2 b2 बघा, याचं सोल्युशन काय घेता येतं, c1 b2 c2 b1. बघा c1 b2 c2 b1 c1 b2 c2 b1, आणि याची व्हॅल्यू a1 b2 a2 b1 a1 b2 a2 b1. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन साठी एक आपण सिम्बॉल नवीन सिम्बॉल इंट्रोड्यूस केला, and that symbol is called determinant, and this determinant is second order determinant. It contains two rows and two columns, आणि याच पद्धतीने आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं का बघा की डिटर्मिनंट कन्सेप्ट कसा मांडलेला आहे. म्हणजे हा कन्सेप्ट कसा येतो किंवा हे एक्सप्रेशन आपण याची व्हॅल्यू या पद्धतीने या एक्सप्रेशन साठी हा डिटर्मिनंट सिम्बॉल घेतला. म्हणून सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट, जनरल फॉर्म ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट इज लाइक दैट a b c d, आणि हा डिटर्मिनंट आपण कॅपिटल लेटरने डिनोट करू शकतो. a b c d कोणतेही या डिटर्मिनंट तुम्ही नाव देता येतं, आणि याची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, a * d a d b * c * b b c. म्हणजे हा क्रॉस मायनस हा क्रॉस या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते, आणि अशीच का घ्यायची त्यासाठी मी तुम्हाला हे डिटेल एक्सप्लेनेशन दिलं. म्हणजे दिस डिटर्मिनंट इज कॉल्ड सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. इट कंटेन्स टू रोज अँड टू कॉलम्स, आणि याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, a * d c * b. हे लक्षात घ्या.
हे लक्षात कसं माहिती तुमच्या. मग आपण इथे डिटर्मिनंट कन्सेप्ट मी पहिल्यांदा देतो आणि त्यानंतर या डिटर्मिनंट मेथडवरून आपल्याला क्रॅमर्स रूल म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे ती x ची व्हॅल्यू याला आपण dx डिटर्मिनंट म्हणतो आणि याला आपण d डिटर्मिनंट म्हणतो. आणि या x ही जी x ची व्हॅल्यू मिळाली ती x ची व्हॅल्यू हा dx डिटर्मिनंट आणि हा d डिटर्मिनंट म्हणजे x ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा dx डिटर्मिनंट आणि d हा कसा ऑब्टेन करायचा डायरेक्ट ते मी तुम्हाला नंतरच्या क्रॅमर्स रूल मध्ये लिहून देणार आहे. आणि ही जी मेथड आहे तीच क्रॅमर्स रूल आहे लक्षात घ्या. हा मॅथमॅटिशियन आहे क्रॅमर आणि त्यानं हा जो कन्सेप्ट मांडलेला आहे त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे लक्षात घ्या. 3 व्हेरिएबल मध्ये सुद्धा आपण डिटर्मिनंट मेथड मध्ये तो तुम्हाला 11वीला कन्सेप्ट आहे आणि 11वीच्या टॉपिक मध्ये सुद्धा जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतला तर 11वीला डिटर्मिनंट हा सेपरेट टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये त्या डिटर्मिनंट मध्ये क्रॅमर्स रूल परत हा शिकायचा आहे. इथं तुम्हाला 2/2 म्हणजे 2/2 डिटर्मिनंट आहे म्हणजे 2 व्हेरिएबल मधले आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तिथे तुम्हाला 3 व्हेरिएबल मधले इक्वेशन 3 इक्वेशन क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे ते लक्षात घ्या. त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे हा जो x ची जी व्हॅल्यू आपण या मेथडने जी फाइंड आउट केलो दॅट मेथड इज कॉल्ड क्रॅमर्स रूल. याच पद्धतीने y ची जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे तिथे dy डिटर्मिनंट अपॉन d आणि हे डायरेक्ट कसे फाइंड आउट करायचे ते तुम्हाला त्या कन्सेप्ट मध्ये देणार आहे लक्षात घ्या. त्या डिटर्मिनंट मध्ये determinant of second order, the general form of the general second order determinant is of the form दोन उभ्या रेषा A B C D. It contains, it is denoted by capital letters A B C एक्सेट्रा किंवा हे डेल्टाला पण डिनोट करतात पण तुम्ही कोणत्याही कॅपिटल लेटरला यूज करू शकता. आता इथे द व्हॅल्यू ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट आपण बघू. द व्हॅल्यू ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट किंवा एक्सपान्शन ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. एक्सपान्शन ऑफ सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. आता ऑलरेडी एक्सप्रेशन आपण घेतलेला आहे. एक्सप्रेशन वरून आपण डिटर्मिनंट तयार केला. आता डिटर्मिनंटचं एक्सप्रेशन त्याच पद्धतीने उलट आपल्याला घ्यायचं आहे. बघा की समजा हे मी डेल्टाने डिनोट करतो डिटर्मिनंट A B C D हा डिटर्मिनंट. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा हा प्रॉडक्ट घ्या A into D हा इथे पहिल्यांदा लिहा AD. त्यानंतर हा प्रॉडक्ट घ्या CB किंवा BC म्हटलं तरी चालतं मायनस BC. लक्षात आलं का बघा. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना पहिल्यांदा हा क्रॉस घ्या हा प्रॉडक्ट घ्या A into D AD पहिल्यांदा लिहा मायनस हा प्रॉडक्ट घ्या C into B CB किंवा BC. हे लक्षात घ्या कारण मॅट्रिक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह त्यामुळे मी या पद्धतीने हे घेतलं. सर्वांच्या लक्षात आलं का बघा 2/2 डिटर्मिनंटचं एक्सपान्शन कसं घ्यायचं ते. आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल समजा A डिटर्मिनंट मी दिला 3 2 1 -1. आता या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करणार की पहिल्यांदा हा प्रॉडक्ट घ्यायचा त्यानंतर हा प्रॉडक्ट मायनस करायचा लक्षात घ्या. म्हणजे 3 into -1 -3 -1 into 2 2 -2 म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार -5. हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. समजा सेकंड एक्झाम्पल D डिटर्मिनंट समजा cos थीटा sin थीटा
मायनस साइन थिटा कॉस थिटा. आता इथं म्हणाल सर ट्रिग्नॉमेट्री झालं नाही आणि तुम्ही कसं काय एक्झाम्पल घ्यायला लागलाय, तर 9वी मध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आयडेंटिटी पण झालेली आहे. त्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोची सगळी माहिती माहित असल्यामुळे तुम्हाला मी इथे डिटेल मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक रेशो दिलेत, लक्षात घ्या. आता त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हा प्रॉडक्ट cos थीटा इनटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा मायनस sin थीटा इनटू sin थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा आणि हे मायनस प्लस sin स्क्वेअर थीटा आणि ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे आणि याची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळते 1 मिळते. समजा आणखी एक मी एक्झाम्पल देतो. समजा m डिटरमिनंट आपण असा घेतला 2√3 minus 5 4√3. समजा या डिटरमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे कसं फाइंड आउट करायचं, 2√3 into √3 √3 into √3 किती येणार, √3 into √3 3 येणार, कारण रूटचा प्रॉडक्ट 3 स्क्वेअर म्हणजे 9 चं स्क्वेअर रूट किती मिळतं 3 मिळतं. तेव्हा √3 into √3 3 into 2 6 म्हणजे हा जो प्रॉडक्ट मिळतो तो 6 मायनस 4 into -5 -20 आणि हे -+20 म्हणजे ही या डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळते 26. सर्वांच्या लक्षात आलं डिटरमिनंटची व्हॅल्यू कशी घ्यायची. 2/2 चं एक्सपान्शन इथे लिहिलेलं आहे. डेल्टा ने पण डिनोट करतात किंवा कोणत्याही कॅपिटल लेटरने तुम्ही डिटरमिनंट डिनोट केला तरी चालतंय, लक्षात घ्या. ही व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना चूक करू नका. बरेच जण हा क्रॉस घेतात, मायनस हा क्रॉस करत असताना हा प्रॉडक्ट मायनस आला तर मायनस इंटू मायनस प्लस होतंय, लक्षात घ्या. साध्या बेसिक ज्या मॅथमॅटिकल गोष्टी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये तुमच्या सिलिंग मिस्टेक होतात आणि 100 पैकी 100 मार्क्स पडण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या मुलांचे सुद्धा अशा साध्या मिस्टेक सिलिंग मिस्टेक होऊन 1-2 मार्क्स जातात, ते लक्षात घ्या. आणि 100 पैकी 100 मार्क न पडता ते 97-98 होते येतात, ते लक्षात घ्या. त्यामुळे कोणतेही कॅल्क्युलेशन करत असताना ऍक्युरेट करायचे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी 2/2 डिटरमिनंट एक्सप्लेन केला, त्याचं एक्सपान्शन कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलं. आता याचं ऍप्लिकेशन आपल्याला कुठे घ्यायचं आहे, क्रॅमर्स रूल. म्हणजे जी सायमल्टेनियस इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स हे सॉल्व्ह करत असताना जी तिसरी मेथड आपण बघणार आहोत, एक ग्राफिकल मेथड बघितलेला आहे, एलिमिनेशन मेथड बघितलेला आहे आणि एलिमिनेशन मेथड मध्ये 2-3 सब प्रोसेस पण बघितलेले आहेत. एक पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे पर्टिक्युलर सायमल्टेनियस इक्वेशन क्रॉस सेम असेल तर 1+2 करा, तिसऱ्या इक्वेशनला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये 1-2 करा, चौथ्या इक्वेशनला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणि 3+4 केलं की तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळून जाते. असे वेगवेगळ्या टाइपचे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तुम्ही बुक मध्ये सॉल्व अनसॉल्व एक्सेस प्रॅक्टिस सेट असेल किंवा प्रॉब्लेम सेट असेल किंवा जुनं पुस्तक असेल, जे काही पुस्तकं तुम्हाला मॅक्सिमम मिळतात त्यामध्ये तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे सोपं जाणार आहे, लक्षात घ्या. ते तुम्ही सॉल्व करा. आता या डिटरमिनंटचं ऍप्लिकेशन असणारा मगाशी मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तोच रूल मी इथं डिटेल मध्ये लिहून देतोय. त्याला आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. म्हणजे डिटरमिनंट मेथड, ऍक्च्युअली याचं नाव आहे डिटरमिनंट मेथड फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. यालाच आपण म्हणतो क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल. आता consider simultaneous equation in 2 variables a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. आता इथे डायरेक्ट मी लिहितो बाय क्रॅमर्स रूल. x is equal to dx upon d, y is equal to dy upon d. where आता हे सगळ्यात महत्त्वाचं, where d डिटरमिनंट हा कोएफिशिएंट डिटरमिनंट घ्यायचा a1 b1 a2 b2 is coefficient determinant. Coefficient determinant.
कोएफिशिएंट डिटरमिनंट म्हणजे कसं आहे याचं लक्षात आलं का बघा. पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट फर्स्ट रो a1 b1 फर्स्ट रो, दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट a2 b2 सेकंड रो, a2 b2 सेकंड रो. हा मेन डिटरमिनंट d. आता या डिटरमिनंट पासून आपल्याला dx आणि dy डिटरमिनंट फाइंड आउट करता येते. कसे फाइंड आउट करायचे बघा. इथे नेक्स्ट स्टेप लिहितो. वेर d लिहिल्यानंतर dx कसा ऑब्टेन करायचं बघा. रिप्लेसिंग द व्हॅल्यूज ऑफ कोएफिशिएंट ऑफ x बाय कॉन्स्टंट. म्हणजे इथं d डिटरमिन करून आपल्याला dx आणि dy हे दोन डिटरमिन मिळणार हे लक्षात ठेवा. आणि dx डिटरमिन कसा ऑब्टेन करायचा. रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ x बाय कॉन्स्टंट. म्हणजे a1 a2 हे कोएफिशिएंट ऑफ x आहे, b1 b2 कोएफिशिएंट ऑफ y आहे. मग रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ x हे रिप्लेस करा. त्या ठिकाणी काय घ्या c1 c2 बघा. c1 c2. दुसरा कॉलम आहे तसा b1 b2. म्हणजे इथं आपण हा कॉलम काय केला रिप्लेस केला हे लक्षात घ्या. म्हणजे इज ऑब्टेन फ्रॉम d is obtained from d by replacing coefficients of x. लक्षात आलं सर्वांच्या. म्हणजे d कसा लिहायचा. कोएफिशिएंट डिटरमिनंट a1 b1 a2 b2 फर्स्ट रो सेकंड रो. त्यानंतर dx is obtained from d by replacing coefficients of x by constants. by constants. आणि तिसरा डिटरमिनंट dy. dy is obtained from d. हे पण d पासून ऑब्टेन करायचं. कसं ऑब्टेन करायचं. इथं आपण dx करताना x चे कोएफिशिएंट रिप्लेस केले, तर dy फाइंड आउट करत असताना y चे कोएफिशिएंट रिप्लेस करा. a1 a2 आहे तसं लिहा आणि b1 b2 ची काय ना c1 c2. म्हणजे इथं हा जो डिटरमिनंट मिळणार तो आपल्याला इथं आपण काय केलं y चे कोएफिशिएंट रिप्लेस केले बाय कॉन्स्टंट. इज ऑब्टेन फ्रॉम d by replacing coefficients of y by constants. हे कसं ऑब्टेन केले यासाठी मी सगळे डिटेल लिहून दिलेले. त्यामुळे लक्षात ठेवा की एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना काय काय करायचं आहे. तुम्हाला दोन इक्वेशन्स देतील. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रामर्स रूल असं म्हणते. लक्षात घ्या. ज्या ठिकाणी मेथड मेन्शन केलेली आहे त्याच मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. दुसऱ्या कोणत्याही मेथडने सॉल्व करायचं नाही. लक्षात घ्या. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हटलं तिथं मेथड मेन्शन केलेली नाही. कोणत्याही मेथडने सॉल्व करा. आणि सॉल्व द इक्वेशन्स बाय एलिमिनेशन मेथड म्हटलं तर तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व करा. सॉल्व द इक्वेशन्स बाय क्रामर्स रूल म्हटलं तर तुम्ही क्रामर्स रूलने सॉल्व करा. आणि मेथड मेन्शन केलेलं असेल कोणतीही मेथड यूज करा हे लक्षात घ्या. मग आता इथं क्रामर्स रूल मी परत एक्सप्लेन करतोय. तुम्हाला एक्झाम्पल कसं विचारलं जाईल. सॉल्व द इक्वेशन्स बाय क्रामर्स रूल. मग त्याला पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स लिहा. हे दोन गिवन इक्वेशन्स बाय क्रामर्स रूल. हा रूल लिहिण्यापूर्वी पहिल्यांदा तीन डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. d डिटरमिनंट, dx डिटरमिनंट आणि dy डिटरमिनंट. d डिटरमिनंट कसा ऑब्टेन करायचा. हा कोएफिशिएंट डिटरमिनंट मी इथे लिहिलंय इज कोएफिशिएंट डिटरमिनंट. म्हणजे पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट फर्स्ट रो a1 b1 a1 b1. दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट सेकंड रो a2 b2 येतो. लक्षात घ्या. आणि या मेन डिटरमिनंट वरून आपल्याला उरलेले पुढचे दोन डिटरमिनंट फाइंड आउट करायचे ते लक्षात घ्या. आता हे डिटरमिनंट कसे फाइंड आउट होतात बघा. dx डिटरमिनंट कसा फाइंड आउट केला. इज ऑब्टेन फ्रॉम d बाय रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ x बाय कॉन्स्टंट. इथे मी एरो केलेला आहे. काय रिप्लेस केलेला आहे. कोएफिशिएंट्स ऑफ x बाय कॉन्स्टंट. हे dx फाइंड आउट करताना लक्षात घ्या. आणि इथे लिहिलं आहे इज ऑब्टेन फ्रॉम d बाय रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ x बाय कॉन्स्टंट. सिमिलरली फाइंड dy. dy कसा फाइंड आउट करायचा. d पासून बाय रिप्लेसिंग कोएफिशिएंट्स ऑफ y बाय कॉन्स्टंट. लक्षात आलं. आणि कोएफिशिएंट ऑफ x आहे तसे राहणार. म्हणजे a1 a2 ऍज इट इज आणि b1 b2 जे आपण काय केलं c1 c2 घेतले. लक्षात घ्या.
आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड 2/2 ची व्हॅल्यू कसं फाइंड आउट हे तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि या व्हॅल्यूज फाइंड आउट केला की बाय क्रॅमर्स रूल x dx d आणि y dy d. याच्यामध्ये व्हॅल्यू घाला, तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू मिळतात हे लक्षात घ्या. आणि x आणि y च्या व्हॅल्यू या दोन इक्वेशन मध्ये घालून टॅली करून बघा आपला आन्सर करेक्ट आहे किंवा नाही ते लक्षात घ्या. क्रॅमर्स रूल लक्षात आला सर्वांच्या. आता एक्झाम्पल सॉल्व करत असताना स्टेप्स कोणकोणत्या येणार हेही मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. ऍक्च्युअली आता एक्झाम्पल आपण सॉल्व करू. म्हणजे सॉल्व द इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल याचं एक 2-3 एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.3 मधले ऑल टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. आणि ते सॉल्व करा, कुठे डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट क्लिअर करून घ्या. मी इथं एक्झाम्पल देतो तुम्हाला. सॉल्व द इक्वेशन्स solve the equations 5x plus 3y is equal to 11 and 2x plus 4y is equal to minus 10 by क्रॅमर्स रूल. हे एलिमिनेशन मेथड पेक्षा सोपी मेथड, पण कॅल्क्युलेशन काळजीपूर्वक करा की हे सॉल्व करण्याच्या स्टेप्स आपण बघू. पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स 5x plus 3y is equal to 11, 2x plus 4y is equal to minus 10. आता पहिल्यांदा तीन डिटरमिनंट आपण फाइंड आउट करू. कोणकोणते डिटरमिनंट फाइंड आउट करायचे? d, dx and dy. d is coefficient determinant. d coefficient determinant 5 3 which sign घ्यायचे लक्षात घ्या 2 4. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 5 into 4 20 minus 2 into 3 6. ही व्हॅल्यू मिळते 14. त्यानंतर dx डिटरमिनंट ऑब्टेन करा. dx is obtained from d by replacing coefficients of x by constants. त्या इथं 5 2 ऐवजी काय येणार 11 minus 10. मी इथं लिहितो 11 minus 10 आणि कोएफिशिएंट ऑफ y आहे तशी येणार. आता याची व्हॅल्यू 11 into 4 44 minus 10 into 3 minus 30 minus minus plus 30 येणार. ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला 74. त्यानंतर dy डिटरमिनंट फाइंड आउट करा. dy is obtained from d by replacing coefficients of y by constant. म्हणजे 5 2 आहे तसं राहणार आणि इथे येणार 11 minus 10. आता ही व्हॅल्यू बघा -50 minus 11 into 2 22 म्हणजे ही व्हॅल्यू मिळते -72. बघा या पद्धतीने आपल्याला ह्या तीन व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. तीन व्हॅल्यू की -72 dy, dx ची व्हॅल्यू 74 आणि d ची व्हॅल्यू 14 मिळाली. Therefore by Cramer's rule हे तीन डिटरमिनंट फाइंड आउट केले की क्रॅमरला व्हॅल्यू फाइंड आउट करा. x ची व्हॅल्यू मिळणार dx d, dx ची व्हॅल्यू 74 अपॉन ही व्हॅल्यू 14, y dy अपॉन d, dy डिटरमिनंटची व्हॅल्यू -72 अपॉन 14. आता इथे आपल्याला पूर्ण भाग जात नाही तर 2 न आपण डिवाइड करता येईल आणि इथं 37/7 तर -36/7. हे इंटिजर नाही मिळाले, फ्रॅक्शन मिळाले. हे दोन्ही व्हॅल्यू घालून तुम्ही ते इक्वेशन टॅली करून बघू शकता. LHS वरून RHS जर करेक्ट मिळत असेल तर आन्सर करेक्ट नसेल तर रॉंग हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने क्रॅमर्स रूल लक्षात आलं का बघा. पहिल्यांदा तुम्ही d डिटरमिनंट, dx डिटरमिनंट आणि dy डिटरमिनंट फाइंड आउट करा आणि बाय क्रॅमर्स रूल x dx d,
y is equal to dy upon d आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. therefore x is equal to 37 upon 7 and y is equal to minus 36 upon 7. याचा आणखी एक मी एक्झाम्पल तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पण दिलेले आहेत. ऍक्टिव्हिटी बेस जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सगळे सॉल्व्ह करा. खूप सोपे असतात, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नसतात आणि त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही तो क्लिअर करून घेऊ शकता. यामध्ये आणखी एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. सॉल्व द इक्वेशन्स 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28 by Cramer's rule. बघा, solve the equations. 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28 by Cramer's rule. पहिल्यांदा given equations 4m plus 6n is equal to 54, 3m plus 2n is equal to 28. आपण तीन डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. d डिटर्मिनंट इज कोएफिशिएंट डिटर्मिनंट. पहिल्या इक्वेशनचे कोएफिशिएंट 4 6 फर्स्ट रो, दुसऱ्या इक्वेशनचे कोएफिशिएंट 3 2 सेकंड रो. आता ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. 4 into 2 8 minus 3 into 6 18. म्हणजे ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला -10. त्यानंतर dx डिटर्मिनंट इज ऑब्टेन फ्रॉम d by replacing coefficients of x by constants. म्हणजे 54 28 हे देणार आहे, लक्षात घ्या. 54 28 6 2 हा कॉलम आहे तसा. आता ही व्हॅल्यू मिळेल 108. 54 into 2 50 दोन्ही 100 आणि वरचे 4 दोन्ही 8 म्हणजे 108 आलं. मायनस इथं हे किती येतं बघा 168. बघा 60 ते 48 8 4 राहिले 8 6 दोन्ही 12 आणि 4 16. आता इथं यांची सबट्रॅक्शन तुम्हाला किती मिळेल -60. त्यानंतर dy डिटर्मिनंट फाइंड आउट करा. इज ऑब्टेन फ्रॉम d by replacing coefficients of y by constant 4 3 आणि इथं काय ना 54 28. आता ही व्हॅल्यू 4 into 28 112. 4 8 32 4 दोन्ही 8 आणि 3 11 मायनस. आता हा प्रॉडक्ट हे किती येणार बघा 3 चौक 12 1 5 त्रिक 15 आणि 16. म्हणजे ही व्हॅल्यू मिळते -040 म्हणजे -40 ही व्हॅल्यू मिळते -40. आता dx आणि dy हे तीन डिटर्मिनंटचे व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या. त्यानंतरल्या बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आपण -60 आणि d ची व्हॅल्यू -10 म्हणजे हे आन्सर येतं +6. y dy upon d. dy ची व्हॅल्यू -40 d ची व्हॅल्यू -10 हे आन्सर येतं 4. म्हणजे x is equal to 6 and y is equal to 4 by Cramer's rule. आता इथे बघा एलिमिनेशन मेथड सुद्धा तुम्हाला याच व्हॅल्यू मिळणार. त्या मेथड वेगळ्या या मेथड वेगळ्या असं होणार नाही, लक्षात घ्या. त्या x is equal to 6 आणि y is equal to 4 ह्या दोन व्हॅल्यू वरून आपण हे इक्वेशन टॅली होतात का ते बघू. बघा 6 into 4 24 आणि हे 6 into 4 24 आणि 6 into 4
24 48 म्हणजे आपलं कुठेतरी चुकलेलं आहे कारण व्हॅल्यू टॅली होत नाही. आपण परत एकदा चेक करू सगळं एक्झाम्पल. बघा टॅली केल्यामुळं आपल्याला हे क्लिअर होतं की आपल्याला चुकलंय का बरोबर आहे ते. गिवन इक्वेशन्स बघा 4m + 6n = 54, 3m + 2n = 28. आता कोएफिशिएंट डिटरमिनंट 4 6 3 2, 4 × 2 8, 3 × 6 18 -18 ही व्हॅल्यू येते -10. त्यानंतर dx is obtained from d by replacing coefficients of x by constant 54 28 आणि 62 as it is. ही व्हॅल्यू मिळते 108, ही व्हॅल्यू मिळते 4 6 48 म्हणजे इथे 8 आलं 4 साहेबांनी 12 आणि 4 16 म्हणजे -60 मिळते. त्यानंतर dy determinant is obtained from d by replacing coefficients of y by constant 4 3 आहे तसं ठेवलं आणि इथं 54 28 घेतलं. ही व्हॅल्यू बघा 120 समजा 30 घेतलं 120 आणि 4 दोन्ही 8 म्हणजे 112 मायनस ही व्हॅल्यू 150 आणि 4 त्रिकम 12 162 हे बरोबर आहे. मग आता इथं किती येतं बघा कॅल्क्युलेशन हे येतं 5 2 - 2 0 6 - 1 5. बघा साधी चूक आहे. सबट्रॅक्शन येत नाही असं नाही मात्र कळत न कळत चूक होते त्यामुळे सगळं आन्सर चुकतं. त्यामुळे टॅली करून बघायचं लक्षात ठेवा. म्हणजे इथं ही व्हॅल्यू बरोबर आहे. इथं तुम्हाला काय मिळणार 50 -50/10 म्हणजे ही व्हॅल्यू मिळते 5. म्हणजे x = 6 आणि y = 5. आता आपण टॅली करून बघू. 6 × 4 24 आणि 5 × 6 30 24 + 30 54 येतं आणि 6 × 3 18 + 5 × 2 10 18 + 10 20 म्हणजे आपला आन्सर काय करेक्ट आहे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण या पुढचा पार्ट बघू. एक एक्झाम्पल देतो. सॉल्व द इक्वेशन्स by Cramer's rule. पहले इक्वेशन 6x - 4y is equal to -12, 8x - 3y is equal to -2 आणि सेकंड 2x + 3y is equal to 2, x - y/2 is equal to half. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये सेकंड इक्वेशन या टाइपचे आपण एक्झाम्पल एका लेक्चर मध्ये एलिमिनेशन मेथड मध्ये बघितलेला आहे. डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे फ्रॅक्शन असेल तर हे इक्वेशन पहिला इंटिजर मध्ये करून घ्या. म्हणजे 2 ने जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर 2x - y = 1 असं इक्वेशन घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही ते क्रॅमर्स रूलला सॉल्व करा. म्हणजे हे दोन एक्झाम्पल टेक्स्ट बुक मध्ये आणखी काही हे टेक्स्ट बुक मधले दोन एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. बाकीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पॉइंट आपण बघू. थँक्यू.